या या यात्रेमध्ये मनसंघर्षांना सहभागी होण्यासाठी काय प्रतिक्रिया आहे तुमची आणि कशा पद्धतीने येत्या काळात प्रहार आणि मनसे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर एक आलेली? तुम्हाला कल्पना आहे की काही दिवसापूर्वीच बच्चू कडू साहेबांच्या अमरावती त्या भागामध्ये प्रचंड असं शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं त्या ठिकाणी त्यांनी पदयात्रा काढली होती आणि त्या पदयात्रेमध्ये जेव्हा बच्चू कडू साहेबांनी आम्हाला सांगितलं तेव्हा साहेबांनी मला स्वतःलाच आणि तिकडच्या सगळ्यात आमच्या कार्यकर्त्यांना त्या पदयात्रेमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा तो लढा होता त्या लढ्यामध्ये सहभागी होण्यासाठी पाठवलं होतं. त्यावेळेला आम्ही संपूर्ण कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर त्यांनी चक्काजाम आंदोलन पण केलं होतं. त्या चक्काजाम आंदोलनाला सुद्धा आम्ही पूर्णपणे पाठिंबा दिला होता आणि त्याच वेळेला बच्चू कडू साहेब म्हणाले होते की मला राजसाहेबांची पण भेट घ्यायची आहे आणि मला पुढची पण कशी काय आखणी आहे ती करायची आहे, कारण ते एक लढाऊ मानाचा माणूस आहे आणि त्यांना वाटतं की शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावं म्हणून ही त्यांची भावना आहे आणि ती भावना चुकीची नाही, कारण शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून वाटते ना की आपल्या आईवडिलांना न्याय मिळायला पाहिजेत म्हणून, पण त्यांना न्याय मिळत नाही. अशा प्रकारची समस्त शेतकऱ्याची भावना असल्यामुळे आज सकाळीच ते साहेबांची वेळ घेऊनच आले होते. त्याप्रमाणे आज साहेबांच्या ते जो 1.5 तासाची मिटिंग झाली. त्या मिटिंगमध्ये त्यांनी साहेबांना येणाऱ्या काळामध्ये ते आता परभणीपासून तिकडे मराठवाड्यात दौरा करतात. मागच्या विदर्भाचा होता, आता मराठवाड्यामध्ये ते परत शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आणि दिव्यांगांचा विषय आहे तो सुद्धा एक महत्त्वाचा विषय. असे 2 विषय घेऊन ते आले होते साहेबांकडे आणि त्यांनी सांगितले की आता आम्ही परत परभणीपासून आमचा दौरा आम्ही पदयात्रा चालू करतो आहे, तर त्या पदयात्रेमध्ये आपण जर आलात तर फार बरं होईल. त्यानंतर तिकडे एखादी मग शेतकऱ्यांसाठी उत्तम प्रकारची आपल्याला सभाही घेता येईल अशा प्रकारचं त्यांनी साहेबांना विनंती केली आणि मला वाटतं साहेबांनीसुद्धा त्याला सकारात्मक असा प्रतिसाद दिलेला आहे. साहेबांनी त्यांना सांगितलं की आम्ही आमच्या नेतेमंडळीशी ताबडतोब चर्चा करतो आणि नंतर तुम्हाला आम्ही त्याच्या प्रकारचा निरोप देतो. एक अभिनव मोर्चाच्या संदर्भात ते बोलले की मुंबई सुद्धा देशाची आर्थिक राजधानी सुद्धा जर शेतकऱ्यांसाठी अर्धा तास 1 तास बंद राहिली तर खूप मोठा संदेश जाईल. त्या दृष्टीनं मनसे काही प्रयत्न? बिलकुल आम्ही त्यांच्या मताशी सहमत आहोत. मुंबई शहरात किंबहुना महाराष्ट्रामध्ये, मुंबईत आलीच महाराष्ट्रामध्ये एक शेतकऱ्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्र काय मुंबईसुद्धा बंद करायला आमचा पूर्ण पाठिंबा असेल एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छितो, कारण त्यांची मागणी आहे ती शेतकऱ्यांसाठी आहे आणि शेतकऱ्यांना वाटेल की नाही मुंबई देशाची राजधानी आहे, आर्थिक राजधानी आहे, ती सुद्धा आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आणि मनसेचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा. शेकाप असेल किंवा मग इतर प्रहार संघटना असेल छोट्या मोठ्या पक्षासोबत मनसेची जवळीक वाढण्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती वेगळे गणित पाहायला मिळतील का? मला असं वाटतं मदत होईल का? मला असं वाटतं की आता बच्चू भाऊनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे हा लढा आता शेतकऱ्यांचा आहे. त्या लढ्याच्या दृष्टीने आपण विचार करण्याची आवश्यकता आहे. निवडणुका येतात, निवडणुका जातात, त्या निवडणुकांमध्ये चढ उतार असतोच, परंतु तुम्ही प्रत्येक वेळेला जर निवडणुका त्याला संदर्भ जोडणार असाल, कधी कधी काय होतं सगळ्यात पहिलं मतं एकमेकांची मनं जुळायला लागतात. मनं जुळे विचार जुळे की त्याच्यातून काही घटना घडत असतात. त्याप्रमाणे आता निदान आपण एकमेकांना भेटून त्या विषयाकडे तर काही घेऊन चाललेलो होता. तर परवा आम्ही वर्धापन दिनानिमित्त शेतकरी कामगार पक्षाच्या गेलो होतो, तिथे तर सगळ्याच पक्षाची लोकं होती. अरे काही युती झाली असं नाही होत ना, आघाडी झाली असं होत नाही. आता तिथे युतीतले संजय राऊत पण होते, आघाडी त्या युतीतले शशिकांत शिंदे पण होते, सगळेच होते, असं होत नाही. परंतु हळूहळू काही गोष्टी त्याला वेळ काळ लागतो. त्याप्रमाणे काय होईल ते आज तरी सांगू शकत नाही. सुरुवात झाली का असं म्हणायचं? आता विचारांची देवाणघेवाण तर चालू आहे, विचारांची देवाणघेवाण हे समाजासाठी चालू आहे, कामगार वर्गासाठी चालू आहे, शेतकऱ्यांसाठी चालू आहे, काय या सगळ्या विषयासाठी दिव्यांगांसाठी चालू आहे आणि त्यामुळे पुढे पुढे काय होते पाहू. या व्यतिरिक्त इतर राजकीय मुद्द्यांवर प्रतिक्रिया हवी आहे. काल कबूतरखान्यांचा जो विषय झाला आहे, शासनानं जे कबूतरखाने एकीकडे बंद करण्याचे प्रयत्न केले जात होते, उलट आता त्या कबुतरांना खाऊ घालण्याची जबाबदारी सुद्धा मुंबई महानगरपालिकेवर येऊन पडलेली आहे. कुठेतरी धर्माचं किंवा समाजाचं भाषांचं राजकारण कबूतरखान्यावरनं केलं जातं. मला असं वाटतं की आपण बुद्धया मांडणारी माणसं, जीवदया पाळणारी लोक आहोत. त्यामुळे कबूतर हा सुद्धा एक पक्षी आहे, त्या पक्षाला सुद्धा अन्न मिळाले पाहिजे, पण त्यासोबत पर्यावरणाचा नाश झाला नाही पाहिजे आणि शिवाय लोकांच्या आरोग्यासुद्धा हानी झाली नाही पाहिजे. त्याचं कारण असं की कबुतरांमुळे लोक जे काही दाणे टाकतात त्याच्यामुळे लोकांना खूप त्रास होतो आहे. म्हणजे श्वासाचे वगैरे श्वास प्रक्रिया वगैरे
त्याच्यात फारच लोकांना अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे तशा प्रकारचे आता माझ्या लालबाग परळमध्ये पण 2-3 ठिकाणी बंद करण्यात आले आणि तशा प्रकारचा कोर्टाचा निर्णय झालेला आहे. त्याच्यावरती आता राज्याचे मुख्यमंत्री काय ते निर्णय घेतात, पण तो निर्णय घेत असताना त्यांनी सामान्य माणसासुद्धा डोळ्यासमोर ठेवली पाहिजे की जेणेकरून त्यांना त्रास होणार नाही. या भावना डोळ्यासमोर ठेवूनच त्यांनी निर्णय घ्यावेत असं मला वाटतं. सर, स्थानिक स्वराज्य विरोध करणारे मुंबई महानगरपालिका उद्या कदाचित पावसाळ्यात दाखवू शकते. सरकार मुख्यमंत्र्यांचे आदेश दिले तर पॉझिटिव्ह रिप्लाय दाखल करण्याच्या तयारीमध्ये आहे. कुठेतरी जे धार्मिक वातावरण या कबूतरखान्याच्या विषयावर तयार केलं त्याला कुठेतरी सरकार विशेषतः जैन लोकांच्या माध्यमातून कबूतरखाने राहावे यासाठी आग्रह केला जातो आणि न्यायालयाच्या आदेशानंतर देखील मंगलप्रभात लोढासारखे मंत्री जैन समाजाचे असल्यामुळं त्यासाठी पत्र लिहितात मुख्यमंत्र्यांना. एकीकडे सुप्रीम कोर्टाचा निर्देश आहे, उच्च न्यायालयाचे निर्देश आहे आणि दुसरीकडे समाजाला त्या दबावाखाली बळी पडून मंत्री असे वागतात. मला वाटतं कुठलाही कसं आहे की शेवटी कुठल्या तरी समाजाच्या दबावाखाली बळी पडतो वगैरे असा भाग मला तरी दिसत नाही. पण ठीक आहे, या जरी तुमच्या सगळ्यांच्या भावना जरी असल्या तरीसुद्धा कबूतर हे सुद्धा पक्षीच आहेत, त्यांना अन्नधान्य मिळालं पाहिजे. हे असं तर त्यांच्या कुठे तुम्ही नक्की देणार त्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे आणि कोर्टाचा आदर राखून सुद्धा पुढे जाण्याची आवश्यकता आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे दाणे टाकतात त्यांनी विचार त्याच्यात कॉम्पिटिशन असते. तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही जर गेले तर गोण्याच्या गोण्या भरून त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन लागलेली असती. मी 10 गोण्या दिल्या, तू 20 गोण्या दिल्या, असं ते माझ्या इकडे तेच लोक प्रचंड प्रमाणात राहतात. त्याच्यामुळे मला कल्पना काय होतं ते. मला असं वाटतं की त्याचा विचार आता राज्य प्रमुखांनी केला पाहिजे आणि शिवाय कोर्टाच्या आदेशाचं सुद्धा पालन केलं पाहिजे. आणि ते अन्नधान्य टाकणारे आहेत त्याने विचार केला पाहिजे की याच्यामुळे ठीक आहे आपण जीवदया बुद्धया आपण पाळतोच ती पाळायला पण पाहिजे, माझं काय म्हणणं नाही. पण त्याच्यामुळे आपल्याला कोणाला त्रास होणार नाही यासाठी काय प्रोव्हिजन करता येईल का, तो विचार करण्याची आवश्यकता आहे. साठे म्हणून भाजपच्या प्रवक्त्या होत्या ज्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या जज म्हणून आता नियुक्ती मिळालेली आहे. त्यावरून रोहित पवार यांनी आरोप केलेले आहे की प्रवक्ता असलेल्या व्यक्ती जर जज बनत असतील तर त्या निष्पक्ष असा न्याय कसा देतील. मला असं वाटतं की त्याच्यावरती भाष्य करणं मला उचित वाटत नाही. त्याचं कारण एवढंच आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये जर आपण राजकारण हाच भाग जर बघणार असू म्हणजे तुमच्या टॅलेंटला वाव दिला. आता उद्या तुम्ही मीडियासमोर इथं आमची इंटरव्ह्यू घेताय, आमच्याशी बोलते, उद्या तुमच्या एज्युकेशननी तुम्ही जज झाला तर काय बोलणार आम्ही, असं नाही होत ना. आणि त्यांचं मेरिट पण बघणार की नाही तुम्ही. प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण महिला तर कसं चालेल, असं नाही करून चालेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हीव्हीपॅट विना होणार आहे, कसं पाहता याची? ते मला वाटतं ते चुकीचंच आहे. व्हीव्हीपॅट असला पाहिजे मुळात, म्हणजे ईव्हीएम मशीनच नाही पाहिजे. तुम्हाला आठवते का ईव्हीएम मशीन ह्याच्यावरती पूर्ण देशात आम्ही नाही देशामध्ये आम्ही लोकांनी त्यासाठी आम्ही ममता बॅनर्जी मॅडमला भेटलो होतो, आम्ही सोनिया गांधींना भेटलो होतो. इकडे मिटिंग आम्ही MIG क्लबला घेतली होती, सर्व पक्ष आलो होतो. त्यावेळेला एकत्र यावं असं आणि संपूर्ण देशामध्ये बहिष्कार विरोधी पक्षाने टाकावा अशी भावना राज ठाकरे साहेबांनी मांडून दाखवली होती. पण त्यावेळेला ते ऐकण्यात आलं नाही. आता ते लोक जागे झालेत, आम्ही सगळे विरोधी पक्ष त्याच्यावरती. आता पण हे उचित नाही, कारण लोकांच्या मनामध्ये नक्की आहे जगामध्ये 3-4-5 देश सोडले तर कुठेही तुम्ही ईव्हीएम मशीन नाही आहे. की मोठं अमेरिकेला नाही तर ट्रम्प साहेब किती वेळा बोलतात, मोदी साहेबांचे मित्र, तर ते होतच नाही. आता काय करणार ते पाहू काय होते ते. थँक्यू. हिंदी में बता दीजिए.